तो भिंतीवरून आला, तिला गच्चीवर घेऊन गेला, हातपाय बांधले आणि पुढे जे झालं ते धक्कादायक होतं. काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव उज्जैनी या गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने संपूर्ण गाव हादरून गेलं आहे. शिवाय गावात भीतीचे वातावरणही आहे. उज्जैनी माता शाळेत एका 13 वर्षीय शाळकरी मुलीसोबत भयंकर कृत्य घडलं आहे. शाळेत ती खेळत होती. त्यावेळी ती शौचालयात गेली. तिच्याबरोबर तिची मैत्रीणही होती. त्यानंतर मैत्रीण बाहेर आली, पण ही अल्पवयीन आत एकटीच होती. त्यावेळी शौचालयाच्या भिंतीवरून कोणीतरी आत घुसले. तिला काही समजण्याच्या आत तिचे हातपाय बांधले. त्यानंतर तिच्या तोंडालाही रुमाल बांधला. आपल्याबरोबर काय होत आहे हेच तिला समजले नाही. शौचालयात कोणीतरी येईल या भीतीने त्या मुलीला शाळेच्या गच्चीवर नेण्यात आले. तिथे तिचे पायही बांधण्यात आले. त्यानंतर ज्याने हे कृत्य केले त्याने कोणीतरी येईल या भीतीने तिथून धूम ठोकली. रुमालाने तोंड बांधले असल्याने तिला ओरडताही येत नव्हते, पण तिने प्रयत्न केला. ती सरकत सरकत पुढे आली. तिचा आवाज समोर असलेल्या मैदानातील काही मुलांना ऐकू आला. गच्चीवर कोणीतरी आहे याची जाणीव मैदानात खेळत असलेल्या मुलांना झाली. त्यांनी गच्चीकडे धाव घेतली. जेव्हा ही मुले गच्चीवर गेली त्यावेळी त्यांना ही विद्यार्थिनी दिसली. तिचे तोंड रुमालाने बांधले होते. तिचे हातपायही बांधण्यात आले होते आणि त्याच अवस्थेत तिला तिथे सोडण्यात आले होते. सर्वजण आल्यानंतर मुलगी घाबरलेल्या अवस्थेत दिसली. तिची तिथून सुटका करण्यात आली. तिथे उपस्थित असलेल्या मुलांनी तिला हे कोणी केले हे विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती काही सांगण्याच्या स्थितीत नव्हती. ती जोरजोरात रडत होती. त्यानंतर या प्रकरणाची माहिती MIDC पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तातडीने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या मुलीच्या सुटकेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.